केंद्रीय मंत्रिपदावरून राष्ट्रवादीमध्ये वाद असल्याची माहिती समोर आली आहे। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून। तटकरे पटेल वादामुळे मंत्रिपदासाठी अद्याप फोन नसल्याची माहिती आहे। सुनील तटकरे हे लोकसभेचे तर प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे खासदार आहेत। दोन्ही नेते मंत्रिपदासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। त्यामुळे नेमका आता कोणाची वर्णी लागणार की राष्ट्रवादीलाच या पहिल्या मंत्रिमंडळाच्या फेरीमध्ये डावलण्यात येणार हे काही वेळात स्पष्ट होणार आहे। मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना त्यांच्याकडे जाऊन बसावं लागलं, चर्चा करावं लागलं। म्हणजे हा अंतर्गत वाद असता तर मग दुसऱ्या नेत्यांनी येऊन त्या चर्चेमध्ये सहभागी होणं हाही एक पॉलिटिकल ॲनालायसिस करत असताना किंवा एक सूचक काही गोष्टी ज्याच्याबद्दलची चर्चा होऊ शकते, पण ती आम्हाला काय त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे। तो कोणी व्हावं नाही व्हावं काय हवं तो त्यांचा तो अंतर्गत विषय। परंतु गेल्या 2 दिवस तुम्ही जसं पाहिलं असेल की जशा काही फायलीज जे इकडच्या तिकडे सर्व चालल्या होत्या त्यातून ते स्पष्ट होतं की ते प्रफुल्ल पटेल यांना संकेत दिलेले आहेत, पण अजून दिलेले नाही, तर ही आश्चर्याची गोष्ट आहे। कार्यकर्ता म्हणून आमची अशी भावना आहे की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये प्रफुल्लभाई पटेल यांना मानाचं स्थान मिळालं पाहिजे, कॅबिनेट मंत्रिपद मिळालंच पाहिजे। जसं एनडीएचा मित्रपक्ष म्हणून शिवसेना आहे, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा एनडीएचा मित्रपक्ष आहे। आम्हाला अपेक्षा आहे की एनडीए सन्मानानं त्या ठिकाणी स्थान राष्ट्रवादीला देईल। कार्यकर्त्याची भावना बोलतो, शेवटी अंतिम निर्णय हा नेत्यांचा राहतो। पण मला अजूनही अपेक्षा आहे की संध्याकाळी 7:15ला शपथविधी आहे, कधी पण त्यांचा फोन येऊ शकतो आणि प्रफुल्लभाई शपथ घेतील असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।